नमस्कार, मी सतीश. आपण पाहत आहात महाभूमी डिजिटल. मित्रांनो, मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा निकाल आज जाहीर झालेला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा पण समावेश होता आणि दुपारच्या जवळपास म्हणजे 2 वाजता सर्व निकाल जाहीर झालेला आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये अटीतटीची आणि गाजलेली जी निवडणूक होती ती सरपंच मंगेश साबळे यांची. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजारमध्ये मंगेश साबळे उभे होते. वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन आणि अनोख्या पद्धतीची एक त्यांची जी स्टाईल होती प्रशासनाच्या विरोधामध्ये बाजू मांडण्याची, ती राज्यभर गाजलेली होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईत जाऊन गाडीची केलेली तोडफोड आणि एकंदरीतच या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सरपंच मंगेश साबळे यांची जी काही रणनीती होती ती बऱ्यापैकी गाजली होती आणि वडोद बाजार सर्कलकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तर इथे मंगेश साबळे यांचा पराभव झालेला आहे. हो मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वडोद बाजार सर्कलमध्ये सरपंच मंगेश साबळे उभे होते. भारतीय जनता पक्षाच्या गुलाब वाघ यांनी सडकून पराभव केलेला आहे. 1580 मतांनी सरपंच मंगेश साबळे यांचा पराभव झालेला आहे. 8337 मतं साबळे यांनी घेतले, तर 9817 मतं हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाल वाघ यांनी घेतलेले आहेत. मित्रांनो, मध्यंतरीच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरपंच मंगेश साबळे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता. माजी मंत्री अब्दुल सत्तार, जालन्याचे राज्यमंत्री माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंगेश साबळे यांच्या सर्कलमध्ये येऊन प्रचार केला होता आणि कोणत्याही पद्धतीमध्ये शिवसेनेला ही सीट विजय करायची होती. परंतु फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अतिशय सूक्ष्म असं नियोजन या निवडणुकीमध्ये केलं आणि भारतीय जनता पक्षाच्या वाघ यांचा मंगेश साबळेंच्या विरोधामध्ये विजय झालेला आहे. मित्रांनो, दुसरी जिल्ह्यातली लढत जी गाजली आणि ज्या लढतीकडे सर्वांचं लक्ष होतं ती लढत म्हणजे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातल्याच पाल या गावची. तिथे गीतांजली वरुण पाथरीकर हे जे होते, वरुण पाथरीकर हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आणि काँग्रेसचे एक निष्ठ असणारे युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते. परंतु ऐनवेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत आणि जवळपास दोन्ही जिल्ह्यामध्ये जी काँग्रेसचा कारभार सांभाळतात त्या कल्याण काळे यांनी ऐनवेळी या पाथरीकरांची उमेदवारी नाकारली. त्यांना तिथे उमेदवारी दिली नाही आणि नेमक्या अर्ज भरण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये ही उमेदवारी नाकारल्यामुळं वरुण पाथरीकर यांनी आपल्या पत्नीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी घेतली आणि तुतारीच्या चिन्हावरती ते लढले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेसची ही जागा हक्काची असताना काँग्रेसने पाथरीकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे तिथे पाथरीकरांना तुतारी हाती घ्यावी लागली. आणि आश्चर्य म्हणजे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातल्या 4 पैकी फक्त एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फुलंब्रीमध्ये खाते उघडले. 4 जागांपैकी 1 जागा ही राष्ट्रवादीला भेटलेली आहे. खासदार कल्याण काळे यांनी ही उमेदवारी पाथरीकरांना दिली असती तर काँग्रेसची जागा ही तिथे काँग्रेसच्या खात्यामध्ये जमा झाली असती. मित्रांनो, फुलंब्रीमध्ये इतर 2 ज्या लढती आहेत त्या बाबरा आणि गणोरीमध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आहेत आणि बाबरा या मतदारसंघामध्ये सुद्धा
अनुराधा चव्हाण यांचे समर्थक जितचंद्र जयस्वाल यांचा विजय झालेला आहे. मित्रांनो, या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. स्थानिक आमदार ज्या होत्या अनुराधा चव्हाण यांच्या मतदारसंघामध्ये कोणाचं प्राबल्य राहील निकालाच्या नंतर याकडेही सगळ्यांचं लक्ष होते. आणि एकंदरीत 4 पैकी 3 जागा या भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत आणि 1 जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने वरुण पात्रीकर यांच्या पत्नी गीतांजली पात्रीकर यांच्या रूपाने तिथे जिंकलेली आहे. मित्रांनो, जिल्ह्यामध्ये आणखीन एक खूप मोठी लढत अटीतटीची आणि जे राजकारण आहे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचं पुढे घेऊन जाण्याचं होतं ते आमेर अब्दुल सत्तार यांच्या रूपाने ते पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ, या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये आंभई नावाचं एक सर्कल आहे आणि त्या आंभईमधून आमेर अब्दुल सत्तार यांचा विजय झालेला आहे. सिल्लोड आणि सोयगाव या 2 तालुक्यामध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 12 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या आणि 24 या पंचायत समितीच्या गण आहेत. तर या दोन्ही 12 आणि 24 अशा सर्वच ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी आपले समर्थक उभे केलेले आहेत. त्यापैकी गाजलेली जी काही तिथली सिल्लोड तालुक्यातली जी काही लढत होती ती आमेर अब्दुल सत्तार यांची होती. त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे आणि तिथे आमेर अब्दुल सत्तार हे विजय झालेले आहेत. आणखीन एक जिल्ह्याची एक लढत अतिशय अटीतटीची झालेली आणि खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे व आमदार विलास भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघाचे यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे यांची ही लढत अतिशय गाजली होती आणि या शिवराज भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघातील पाचोड या सर्कलमधून दणदणीत विजय झालेला आहे. पाचोड सर्कल हे पूर्वी आमदार विलास भुमरे यांचं होतं, परंतु 2024ला ते विधानसभेवरती निवडून गेल्यामुळं तिथलं रिक्त जे काही त्यांची ते काही सर्कल होतं तर त्या सर्कलमधून त्यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे यांनी तिथे इलेक्शन लढवलं आणि ते मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आहेत. मित्रांनो, जिल्ह्यामध्ये इतरही लढती आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरापासून अगदी 3 किलोमीटर अंतर असलेल्या पिसादेवी गावचे माजी सरपंच आजीनाथ धामणे जे कट्टर काँग्रेसचे विरोधक आणि हरिभाऊ नाना बागडे आणि आमदार अनुराधा चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात, त्यांचाही या इलेक्शनमध्ये विजय झालेला आहे. आणि आणखीन जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट यायचे बाकी आहेत. हळूहळू टप्प्याटप्प्याने मतांचे आकडे समोर येत आहेत आणि त्यातून पुढचे जे काही रिझल्ट असतील ते रिझल्ट लवकरच समोर येतील. ते आकडे आपल्या हाती आल्याच्या नंतर मताचे आपण नक्कीच समोर येऊ. तुर्तास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांचा वर्चस्व होताना दिसतोय. गंगापूर तालुका, वैजापूर तालुका, पैठण तालुका, खुलताबाद तालुका आणि आणखीन कंदर तालुका या तालुक्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांचं प्राबल्य आहे. तिथल्याकडे आणखीन समोर यायचे बाकी आहेत आणि ते आल्यानंतर नक्कीच आपण आपल्या समोर येऊ. तुर्तास भाजप आणि शिवसेना या 2 पक्षाचं या जिल्ह्यामध्ये दबदबा दिसतोय, वर्चस्व दिसतंय आणि आंदोलक सरपंच मंगेश साबळे हे पडले, हे या ठिकाणी महत्त्वाचं एक सांगायचं आहे. धन्यवाद.